इंस्टाग्रामसाठी येणार असाल किंवा फेसबुकसाठी येणार असाल किंवा तुम्हाला रील काढण्यासाठी तुम्ही येणार असाल तर येऊ नका. पण हा आपला व्यवसाय नाही, हे महत्वाचं. पण माझं आणि तुझं पटलं नाही म्हणून आपण दुसरं पथक सुरू केलंय. ज्या गोष्टी बोलून सॉर्ट होण्यासारख्या असतील त्या गोष्टी न बोलून अनेक पथकं वेगळी झालीत. त्यामुळे पथकांची संख्याच भरपूर वाढली आहे पुण्यामध्ये. की तुम्हाला डीजे पाहिजे का तुम्हाला ढोल ताशा पथक पाहिजे? सध्या पथकांबद्दल काय झालंय, पथकांबद्दल खूप लोकांनी निगेटिव्ह नॅरेटिव्ह पसरवलेला आहे आणि ओम वाद्य पथक हे कायम लीडर तयार करत गेलंय आणि पुढे पण करत राहील. नमस्कार मंडळी, कॉस्मिक कॅनव्हास स्टुडिओज प्रस्तुत उत्सव आणि मी पर्व दुसरे ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या या नव्या कोऱ्या भागात मी अभिषेक विरकर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आपल्यासोबत पुण्यातील नामांकित वाद्यपथकाचे एक प्रतिभावान व्यक्ती आहेत, ज्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत काही वर्षांपूर्वी कमरेला ढोल बांधला, हाती टिपरू घेतलं आणि ढोलावर थाप दिली. त्याचा ध्वनी आजही गणेशोत्सवात वातावरण मंगलमय करतोय. ओम ह्या शब्दाचा, ह्या ध्वनीचा उच्चार जेव्हा होतो तेव्हा मनशांती मिळते आणि एक नवी ऊर्जा संचारते. त्या वाद्यपथकाच्या वादनातून सुद्धा अशीच मनशांती लाभते आणि एक नवी ऊर्जा अशी अंगात सळसळते. आपल्या वादनातून बाप्पाची सेवा करणारे, वातावरण मंगलमय करणारे, त्याचसोबत लक्ष्मी रस्त्यावर होणारी मिरवणुकांची गर्दी, टिळक रस्त्यावर वर्षानुवर्षे आपल्या वादनाने आपल्याकडे खेचणारे, आकर्षित करणारे, असं दरवर्षी वादनात नाविन्य दाखवणारे, संस्कृती परंपरा जपणारे आपल्या सगळ्यांचे पुण्यातील आवडते नामांकित वाद्यपथक म्हणजेच ओम वाद्यपथक, त्यांचे अध्यक्ष श्री निनाद वहीकर सर आज आपल्यासोबत गप्पा मारायला आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. सर, गणेशोत्सवाचं वातावरण पसरतं ज्यावेळी गणेशोत्सव येतो ते काही दिवस आधीपासूनच सगळं वातावरण पसरलेलं असतं आणि मग आपला गणेशोत्सव आपला आवडता उत्सव आहे सगळ्यांच्याही जवळचा. कशी भावना असते? ते नक्कीच गणेशोत्सव, ज्या वेळेला गणेशोत्सवाची चाहूल लागते, साधारण जून महिन्यामध्ये सगळ्या पथकांच्या तयारीला वेग चढतो आणि त्याचबरोबर साधारण जून, जुलै, ऑगस्ट असे 3 महिने आणि सप्टेंबर असे 3 ते 4 महिने गणेशोत्सवाच्या तयारीमध्ये जातात आणि त्याची फळं आपल्याला सगळ्यांना मिरवणुकांमध्ये प्रत्येकाच्या पथकाच्या वादनातनं दिसतातच. कमाल. सर, 2012ला तुम्ही पथक स्थापन केलं, तर त्यावेळी स्थापना करताना भावना काय होत्या, काय विचार होते आणि त्यावेळी वाद्य उभी करणं आणि त्याचसोबत माणसंही उभी करणं हे फार जोखमीचं असतं, हे फार अवघड असतं. 2012 साली आम्ही काही एक 20 ते 30 मंडळींनी ठरवलं आणि ते वादनाची आवड होतीच सगळ्यांना आणि म्हटलं की पथक सुरू करूयात आणि तेव्हा ओम वाद्य पथकाची स्थापना झाली आणि आज 14वं वर्ष आहे ओम वाद्य पथकाचं आणि आज ती संख्या 30ची गेली आहे, साधारण 275 ते 300 वरती. अरे वा. आणि त्याच्यामध्ये आम्ही एक ठरवलेलं आहे की आम्हाला ना आमच्या पथकामध्ये 2000-3000 वादक घ्यायचे, पण आम्हाला ते एक साधारण क्वालिटी मेंटेन राहील एवढे वादक, साधारण एक 400 ते 500 जण, जे आमचं ॲक्च्युअल ऑन पेपर रजिस्ट्रेशन असतं, ज्याच्यामध्ये कोण माणूस काय करतोय याच्यावरती प्रत्येक डिपार्टमेंटचा जो हेड असतो त्याचा कंट्रोल राहतो. त्यामुळे पथकांची संख्या पण वाढती आहे, ही चांगलीच गोष्ट आहे, पण त्याच्याबरोबरच कुठे ना कुठेतरी ते कंट्रोल झालं पाहिजे. बरोबर. 14 वर्षांचा अखंड प्रवास आहे तुमचा. आता बरेचदा असं आपल्याला बघायला मिळतं की एखादं पथक स्थापन होतं, ते पुढच्या काही वर्षात माणूस आहे, स्वभाव पटत नाहीत आणि मग वेगळे होतात, बंद होतं, किंवा काही मंडळी वेगळी होऊन त्यांचं वेगळं काहीतरी स्थापना करतात. यात हा 14 वर्षांचा प्रवास जो अखंडपणे तुम्ही सुरू ठेवला आहे, या प्रवासाबद्दल काय सांगाल आणि ज्या मंडळींनी तुम्हाला
मदत केली, सहकार्य केलं आणि जे आजही तुमच्या सोबत ठाम उभे आहेत त्यांच्याबद्दल काय सांगा? हे नक्कीच. आता 14 वर्ष झाले, अनेक जण आम्ही एकत्र आहोत, अनेक जण एकत्र काम करतोय. त्याचबरोबर सहकार्य प्रत्येक वादकाचं पहिल्यापासून लाभलेलं आहे आणि त्या सहकार्याची फळं जी ती वादनामध्ये दिसतात ओम वाद्य पथकाच्या. आणि निश्चितच हे मेंटेन ठेवणं किंवा ही शिस्त मेंटेन ठेवणं हे खूप जोखमीचं आहे आणि हे खूप चॅलेंजिंग आहे. कारण प्रत्येकाला असा एक पैलू असतो गणेशोत्सवामध्ये की किंवा वादन करताना की आपण कुठेतरी दिसलो पाहिजे, पण ते आमच्याकडे तसं नाही आहे. म्हणजे आम्ही पहिल्यांदा ज्या वेळेला आमची मीटिंग ठरते नवीन वादकांबरोबर, जे ज्या वर्षीचे यावर्षी नवीन वादक येणार असतील त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही इंस्टाग्रामसाठी येणार असाल किंवा फेसबुकसाठी येणार असाल किंवा तुम्हाला रील काढण्यासाठी तुम्ही येणार असाल तर येऊ नका. तुम्हाला वादनावरची गोडी असेल, ओम वाद्य पथकाबद्दल प्रेम असेल तर तुमचं 100% स्वागत आहे. वा, 30 सेकंदासाठी येऊ नका. अगदी खरं आहे. खरं म्हणजे ते तुमचे फोटोज निघणार आहेत, व्हिडिओज निघणार आहेत, तुमच्या सगळंच 100% तुम्हाला सोशल मीडिया प्रेझेन्स तुमचा येणार आहेच आहे. बरोबर. पण तुम्ही वादन करताना तुम्ही पोज देऊन उभे आहात आणि तुमचा फोटोग्राफर तिकडून फोटो काढतोय, ह्या गोष्टी आमच्या पथकात चालत नाही आणि बऱ्याच पथकांमध्ये सुद्धा या गोष्टींना थारात येत नाहीत. म्हणजे फक्त मोबाईलमध्ये दाखवू नका, करेक्ट लोकांच्या इथे ते दिसलं करेक्ट मनात तुमचं वादन. राईट राईट. शिस्तीवर तुम्ही आता म्हणाला शिस्त आहे, एक सिस्टीम आहे. ही शिस्त, ही सिस्टीम याबद्दल जरा उलगडा करून सांगा ना. मेनली ओम वाद्य पथकाचं जे शिस्त आहे किंवा जी शिस्त आहे किंवा जे आम्ही मॅनेजमेंट म्हणतो त्याला एक कॉर्पोरेट स्ट्रक्चर मी तयार केलेलं आहे पथकामध्ये. आता ओम वाद्य पथकाचा अध्यक्ष म्हणून जे काय डिपार्टमेंट्स असतात, सो एका पथकामध्ये बघायला गेला तर साहित्यापासनं साहित्याचं एक डिपार्टमेंट असतं, त्याचबरोबर ढोलाचं असतं, ताशा असतो, झांज असते, त्याचबरोबर लॉजिस्टिक्स डिपार्टमेंट आहे आणि अशी अनेक छोटी छोटी डिपार्टमेंट्स असतात. व्हॉलेंटियर मॅनेजमेंट आहे, त्याचबरोबर फर्स्ट एड मॅनेजमेंट आहे. अशा अनेक गोष्टींमध्ये त्या डिपार्टमेंटला आपण प्रमुख अलॉट केलेले आहेत. सो त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही जवळपासच मला सांगायला हा अभिमान आहे की माझ्याकडे आज जवळपास मॅनेजमेंटमध्ये प्रमुख सहकारी जे आहेत माझे ते जवळपास 25 ते 30 आहेत आणि ते एवढं जिगरीने काम करतात. परत एकदा मला सांगायला नक्कीच अभिमान वाटेल की हे जे सगळे वादक आहेत हा आमचा व्यवसाय नाही, हा कोणाचाही व्यवसाय नसू शकतो. ढोल ताशा वादन म्हणजे इथं सगळे आम्ही एकत्र जमलो आहोत कारण वादनाची गोडी म्हणून, एक वादनाची आवड, त्याचबरोबर शिस्तबद्ध मिरवणूक कशी चालली पाहिजे हे ढोल ताशा वादनच दाखवू शकतो ना, डीजे दाखवू शकत. सो त्याच्याकरता ह्या डिपार्टमेंट्स बरोबर कोऑर्डिनेशन जे आहे माझं अध्यक्ष म्हणून हे जवळपास 25-30 लोकांबरोबर कोऑर्डिनेशन असतं आणि ते प्रत्येक डिपार्टमेंट व्यवस्थित कसं चालेल, स्ट्रीमलाईन कसं प्रॉपरली होईल त्याच्यावरती माझा भर असतो. आणि आज पुण्यामध्ये मला सांगायला खरंच अभिमान आहे की ओम वाद्य पथकाचं नाव अग्रस्थानी आहे ज्या वेळेला आपण शिस्त, लयबद्ध आणि पारंपरिक वादनाचा विषय करतो. आणि मी परत सांगतो की पुण्यामधली जी पथकं आहेत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने वाजवतात. सगळेजण खूप छान पद्धतीने त्यांना स्वतःला प्रेझेंट करत असतात. त्याचबरोबर ओम वाद्य पथक सुद्धा एक असं आहे की ज्याच्यामध्ये पारंपरिक जे हात आहेत ते आम्ही पूर्ण हात वाजवतो. पुण्यामध्ये 2च अशी पथकं आहेत जी बर्ची नृत्य करतात, एक म्हणजे ज्ञानप्रबोधिनी आणि दुसरं म्हणजे ओम वाद्य पथक. सो त्याच्यामध्ये हा पण एक अभिमान आहे की ओम वाद्य पथकाकडे ढोल, ताशा, झांज, ध्वज त्याबरोबर बर्ची नृत्य प्रकार सुद्धा ओम वाद्य पथकामध्ये केला जातो. खरं तर ही जी काही सिस्टीम आहे यातून एकदा तावून सुलभून एखादा व्यक्ती निघाला की तो त्याच्या प्रत्येकाच्या प्रोफेशनमध्येही तितकाच व्यवस्थित घट्ट बसू शकतो. अगदी खरं आहे. व्यक्तिमत्व विकास म्हणायला म्हणा 100%. आणि असे अनेक आमच्याकडे लोक डेव्हलप झालेले आहेत
मुलं आहेत किंवा आता आमच्या तुम्ही इंस्टाग्राम पोस्टवरती बघाल किंवा आमचं इंस्टाग्राम पेज आहे त्याच्यावरती तुम्ही बघितलं 2-3 जण आहेत, 3 जण आहेत जे वयाच्या 12व्या वर्षी पथकामध्ये आले आणि त्यांचं वय आता किती 23-24 असतील आणि ते आता एक जण ढोल लीड करतो, एक जण ध्वज लीड करतो आणि एक जण ताशा लीड करतो. म्हणजे आमचा श्रीत कुलकर्णी जो आहे तो आता ढोलाचा प्रमुख आहे, आमचा निहार वहीकर म्हणून आहे तो ध्वजाचा प्रमुख आहे आणि स्वानंद पाटील आहे तो ताशाचा प्रमुख आहे. हे सगळेजण वयाच्या त्या 14व्या-15व्या वर्षी आले होते आणि आज त्यांच्याकडे पूर्ण ते डिपार्टमेंट जे आहे ते पूर्ण त्यांच्याकडे लीडला आहे आणि ते अगदी चोखपणे त्यांचं काम बजावून हे जे 3 जण मी नावं घेतली अशी अनेक नावं आहेत जे प्रत्येक जण तो त्यांच्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये असेल किंवा त्यांच्या उद्योगधंद्यांमध्ये असेल तो त्यांनी नाव कमवलेलं आहे. असे आमच्याकडे व्यक्तिमत्व अशी भरपूर आहेत माणसं की ज्यांनी पथकामध्येच नाही त्यांच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा नाव कमवलेलं आहे. वा, कुमार वयीन ते तरुण वय हा प्रत्येकाचंही घडलं तुमच्यासोबतच. सर आता तरुण वर्गाकडे बघितलं गेलं तर मिरवणुकीत आपल्याला तरुण वर्ग दिसतो. खरं तर गणेशोत्सव हा आपला 10 दिवसांचा उत्सव आहे आणि अगदी 5%, 10% भाग म्हणायला गेलं तर आपण मिरवणुकांकडे बघू शकतो. तर ज्यावेळी मिरवणुकांकडेच फक्त जास्त ओढा सगळ्या भाविकांचा दिसतो, तरुण वर्गाचा दिसतो, तर मग तुम्हाला हे बदल कसे दिसतात? म्हणजे आजच्या या 14 वर्षांच्या प्रवासाही तुम्ही अनेक बदल बघितले असतील मिरवणुकांमधले, तर या बदलाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे वाद्यपथक म्हणून, वादक म्हणून? करेक्ट. सो मेनली 2006 पासून मी कमरेला वाद्य बांधतोय. ज्या वेळेला 2006 साली मी बघितलं डीजेचं प्रमाण जास्ती होतं. आता नो डाऊट माझ्यापेक्षा सिनियर लोक या ढोल-ताशा समूहामध्ये आहेतच, ते सुद्धा हेच सांगतील तुम्हाला की डीजेचं प्रमाण होतं जे दिवसेंदिवस वाढत गेलं. परत एक काळ आला, थोडं खाली गेलं, परत वाढत गेलं, आता थोडं परत खाली येतं. सो आता ढोल-ताशा पथकांची संख्या पण वाढत चालली आहे. ते एका दृष्टीने म्हणलात तुम्ही चांगलं सुद्धा आहे आणि एका दृष्टीने ते वाईट सुद्धा आहे खरं सांगायचं तर. कारण त्याचा कोणाचा तरी त्या गोष्टीवरती जेवढी पथकं निर्माण होत आहेत सांस्कृतिक, नो डाऊट की पारंपरिक वादन असेल त्याच्यावरती भर दिलाच पाहिजे आपण. पण माझं आणि तुझं पटलं नाही म्हणून आपण दुसरं पथक सुरू केलं आहे. ज्या गोष्टी बोलून सॉर्ट होण्यासारख्या असतील त्या गोष्टी न बोलून अनेक पथकं वेगळी झालीत. त्यामुळे पथकांची संख्याच भरपूर वाढली आहे पुण्यामध्ये. बरोबर. आणि ती मला असं वाटतंय की माहीत नाही पुढे किती वाढत जाईल का थोडी कमी होईल, किती कंट्रोल येईल, काही कल्पना नाही खरं सांगायचं तर. पण जेवढी केवढी आज पथकं आहेत पुण्यामध्ये त्या पथकांनी चांगलं त्यांचं एक पारंपरिक आणि लयबद्ध वादन जपलेलं आहे आणि प्रत्येकजण आपापल्या याच्यामध्ये चांगलं करतोय. पथकं वाढणं खरं तर ही चांगलीच गोष्ट आहे, पण त्यात काय म्हणत आपण ते कायमस्वरूपी टिकलं पाहिजे. बरोबर. त्याला संस्कृती, आपली मूळ संस्कृती दिसली पाहिजे बाहेरून येणाऱ्या लोकांना. बरोबर. डीजे संस्कृती ज्यावेळी वाढते त्यावेळी आपली पारंपरिक संस्कृती जी आहे ती हळूहळू लोप पावते. आपण बरेचदा बघितलं काही वर्षांपूर्वी की ते ओव्हरलॅप होतं. करेक्ट. तर हे डीजे संस्कृती कमी करण्यासाठी संख्या खरंच वाढवता येईल का आपल्याला आपल्या वाद्यपथकांची? आणि मग जर वाढवायची असेल तर मग इतरांना, नवीन लोकांना सल्ला काय द्या? नाही, मला काय म्हणायचं की जेवढी आत्ता पथकं आहेत ती सफिशियंट आहेत. कारण काय होतं की आज तुम्ही बघितलं असेल की डीजे बऱ्यापैकी आता बंदी आली. मुंबईत माझ्या मते बंदी आलेली डीजेला. कदाचित पुण्यामध्ये सुद्धा यावर्षी डीजे कमी दिसतील. पथकं माझ्या अंदाजाने पुण्यामध्ये साधारण 300 ते 350 पथकं आहेत. प्रत्येक पथकाने समजा आपापल्या इंटरनल मॅनेजमेंटवरती भर दिला, तुमचं पथक मोठं कसं होईल. क्वांटिटी वाईज किंवा क्वालिटी वाईज तुम्ही विचार कराल, क्वालिटीवरती फोकस जास्ती केला पाहिजे क्वांटिटीपेक्षा. हे माझं पर्सनल मत आहे. मग तुमचं पथक 2-3 वर्ष झाली की मग तुमचं पथक पुढे टिकणार आहे. आणि त्याचबरोबर जे काय तुमचा जो काय जनसंपर्क असेल किंवा
जनसंपर्कपेक्षा मी म्हणेन की तुमचा ॲपिअरन्स, पथकांचा ॲपिअरन्स, तुम्ही शिस्तबद्धता किती दाखवताय मंडळांना, लोकांना, प्रेक्षकांना, तुमचं वादन किती चांगलं आहे, ह्या गोष्टींपेक्षा तुम्ही किती चांगल्या पद्धतीने लोकांसमोर प्रेझेंट होताय याला खूप महत्त्व आहे. खरं आज मला सांगायला अभिमान आहे की ओम वाद्य पथकाचा आमचा जो गणवेश आहे, गांधी टोपी आहे आमच्या मुलांना, सगळ्यांना, मुलींना जॅकेट्स आहेत. एका मुलाच्या डोक्यावरती जरी टोपी नसेल, गांधी टोपी, तरी आम्ही त्याला मिरवणुकीत आतमध्ये येऊन देत नाही गटाच्या. कारण हा 100% हा नियम आहे पथकाचा की गणवेश पूर्ण म्हणजे पूर्ण पाहिजे. त्याचबरोबर कुठल्याही ओमवाद्य पथकाच्या जो वादक वाजवतोय, वादन करतोय, कोणीही तुम्हाला काहीतरी च्युइंगम खात असेल किंवा गोळी खात असेल असं कोणीही दिसणार नाही. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आपण प्रेझेंट होतो लोकांसमोर, आणि हे बाकीच्या पथकांनी केलं पाहिजे. म्हणजे क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवरती जास्ती भर दिला पाहिजे, आणि हे बरेच लोक करतात. मला सांगायला अभिमान वाटतो की काही आमचे मित्र सुद्धा आहेत, म्हणजे परशुराम नावाचं एक पथक आहे, किंवा गरवारे आहे, किंवा वज्र युवा मंच आहे, अत्यंत शिस्तबद्ध पथक आहेत. मला ज्या वेळेला वेळ मिळतो त्यांची वादनं ऐकायला जातो. खरं आहे, आपण आपली क्वालिटी मेंटेन केली तर ती लोकांच्या आणखी जवळ पोहोचेल आपलं वादन, आणि मुळात बाप्पाची व्यवस्थित सेवा होईल. नक्कीच. बाप्पाची सेवा हा विषय आलेला आहे. हत्ती गणपती मंडळासोबत नातं कसं आहे तुमचं? एकदम छान विषय तुम्ही काढलेला आहे. कारण हत्ती गणपती मंडळाबरोबर अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळ, हे हत्ती गणपती मंडळाचं पूर्ण नाव. आपल्या नवी पेठेमध्ये हत्ती गणपती बसतो. तर 2014 साली आम्ही हत्ती गणपतीशी जोडलं गेलो. अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष श्री शामराव मानकर यांनी आम्हाला 2014 साली संधी दिली. त्यावेळेला पथक आमचं नवीन होतं, 3 वर्ष झाली होती. पण मी ज्या वेळेला त्यांच्याकडे गेलो की साहेब आपण मिरवणूक करूयात, किंवा आम्हाला इच्छा आहे तुमच्या मंडळासाठी, प्रतिष्ठित मंडळासाठी वादन करायची, त्यांच्या डोळ्यात हेच होतं की नाही, हे आलेले आहेत आणि हे छान वादन करून हे लॉंग टर्म रिलेशन होणार आपलं. हे त्यावेळेला त्यांचे शब्द होते की नाही, आपल्याला 1 वर्ष नाही, आपल्याला अनेक वर्ष असं पुढे आपल्याला असोसिएटेड राहायचं आहे. आज मला अभिमान आहे की आज 12 वर्ष झाली हत्ती गणपती मंडळाबरोबर आपण जोडले गेलो आहोत. आणि टिळक रोडवरचा हत्ती गणपती हा मानाचं मंडळ म्हणता येईल. आणि त्याचबरोबर हत्ती गणपतीची मिरवणूक लांबणं बघायला आणि ओम वाद्य पथकाचं वादन लांबणं बघायला अनेक प्रेक्षक लांब येतात. म्हणजे साधारण मी तुम्हाला सांगतो 6 वाजता हत्ती गणपतीची मिरवणूक बादशाहीच्या चौकात असते. त्यावेळेला साधारण एक 6-6:30 वाजता केसरीवाडा विसर्जित झालेला असतो अलका चौकामध्ये. इव्हन मला असं कानावर आलेलं आहे की बरेच लोक शगुन चौकातनं एकदा केसरीवाडा पास झाला की सगळेजण वळतात हत्ती गणपतीची मिरवणूक बघायला, ओम वाद्य पथकाचं वादन बघायला. आणि तो जो एक वेगळा एक जोश येतो त्या मिरवणुकीमध्ये, तो खूपच छान आहे. बाप्पाशी जे नातं आहे तसंच घट्ट नातं अगदी खरं आहे गणेश भक्तांशी सुद्धा आहे. 100%. टिळक रोड ची मिरवणूक असते, नवी पेठ हत्ती गणपती सार्वजनिक मंडळाची. बरोबर. आपल्याकडे मिरवणुका म्हटलं की जो ओढा असतो सगळ्या भक्तांचा किंवा जे पाहायला येतात लांब, खास करून लक्ष्मी रोड जसा तुम्ही उल्लेख केला होता मगाशी. राईट. आणि तीच सगळी गर्दी ज्यावेळी ओम वाद्य पथक हत्ती गणपती समोर वादन करणार आहे असं ऐकून ज्यावेळी टिळक रोडला येते, सो टिळक रोडला एक मान देण्यात मिरवणुकीचा या ओम वाद्य पथकाचा एक खारीचा वाटा आहे असं म्हणायला वावगं नाही करणार. अगदीच. ते टिळक रोडच्या मिरवणुकांबद्दल आणि इतर भागातल्या मिरवणुकांबद्दल कसा, कोणत्या दृष्टीने पाहत होता? ते नक्कीच प्रत्येक मंडळ किंवा प्रत्येक रस्ता हा सारखा आहे. म्हणजे
नक्कीच लक्ष्मी रस्ता ही म्हणतायत की वादनाची पंढरी आहे किंवा अलका टॉकीज चौक वादनाची पंढरी आहे, पण त्याचबरोबर टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता असेल, केळकर रोड असेल आणि अजून कुठलेही रस्ते असतील ज्याच्यावरनं मिरवणुका आता चालतात शेवटच्या दिवशी, अनंत चतुर्दशीच्या दिवशी, त्या रस्त्यांना सुद्धा तेवढाच मान दिला गेला पाहिजे. म्हणजे आमचा स्वतःचा अनुभव आहे की लक्ष्मी रोडवरती आम्ही 2 वर्षांपूर्वी एका मंडळासाठी वादन केलं होतं. अत्यंत उत्तम वादन झालं, मंडळ खूप छान होतं. हे कधी आम्ही संध्याकाळची हत्ती गणपतीची मिरवणूक झाली आमची, 8-8:30ला संपली आणि आम्ही पुढच्या मंडळाला लक्ष्मी रोडला वादन करायला गेलो. पण आता अशी परिस्थिती झाली आहे, त्यावेळेला सुद्धा होती 2 वर्षांपूर्वी आणि यावर्षी पण असेलच, की तुम्हाला मनसोक्त वादन करता येत नाही लक्ष्मी रोडला. अच्छा. म्हणजे तुम्हाला समाधान चौकामध्ये जे आधी 15-20 मिनिटं थांबता यायचं ते 5 मिनिटं पण थांबता येत नाही. इव्हन शगुन टॉकीज चौकामध्ये शगुन चौकामध्ये असेल, विजय टॉकीज चौकामध्ये असेल किंवा अलका चौकात असेल, थांबून देत नाहीत पोलीस, बिलकुल थांबून देत नाही. आणि त्यांचं पण बरोबर आहे, कारण मंडळ अनेक तास रखडलेली असतात. माझं आता उलट असं म्हणणं आहे की ही जे बाकीचे रस्ते आहेत त्या रस्त्यांवरती सुद्धा तुम्हाला मनसोक्त वादन करता येतंय, तिथं तुम्ही जास्तीत जास्त क्राऊड पूल करा, तिथं तुमचं काहीतरी वेगळं कौशल्य दाखवा आणि तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेसफुल व्हाल याची मला 100% खात्री आहे. हे माझं पथकांना खरंच आव्हान आहे की लक्ष्मी रोडच्या मागे पळू नका. नक्कीच मला पण लक्ष्मी रोड वाजवायला आवडतो. प्रत्येकाचं स्वप्न असतं की लक्ष्मी रोडला वादन करायचं, पण आत्ताची सिच्युएशन लक्षात घेता की तुम्हाला वेळ मिळत नाही लक्ष्मी रोडला वाजवायला. म्हणजे लिटरली 5-5 मिनिटं फक्त चौकांमध्ये वादन होतं, पण तुम्हाला तेच वादन अभिनव चौकात टिळक रोडच्या किंवा दुर्वांकूर चौकात असेल किंवा अलीकडे बादशाहीच्या चौकात असेल, SP कॉलेज चौकात असेल, अशा ठिकाणी तुम्हाला मनसोक्त वादन करता येत असेल, ते पण धक्काबुक्की न होता. बरोबर, गर्दी असणार आहे, म्हणजे गर्दी नसते अशी भाग नाही आहे, त्याच्यातला भाग नाही, गर्दी व्यवस्थित असते. पण जे काय पथकं लक्ष्मी रोडकडे पळतायत ते थोडंसं जरा थांबलं पाहिजे, हे माझं पर्सनल मत आहे. आणि बाकीच्या रस्त्यांना सुद्धा तो मान दिला गेला पाहिजे, मंडळांना सुद्धा मान दिला गेला पाहिजे. कमाल. मनसोक्त वादन हे झालंच पाहिजे. बरोबर. त्यासाठी पुरेशी जागा मिळणं, बरोबर, आणि श्रोते तितक्या संख्येनं उपलब्ध असणंही गरजेचं आहे. एक अनुभव आपण मगाशी गप्पा मारताना मी ऐकला, तो म्हणजे आपलं ओम वाद्य पथक हे यांच्या मानाचा आणखी तोरा आहे या प्रवासात. तो म्हणजे इंडियन नेव्ही सोबत त्यांनी विशाखापट्टणमला वादन केलं होतं. करेक्ट. त्या बाबतीतला ऐकायला आवडेल. नक्कीच. 2017 साली मला अजूनही आठवतोय, आम्ही काही पथकातले मित्र असू ते आम्ही चहा पित होतो आणि मला एक फोन आला की एक ऑपॉर्च्युनिटी आहे की ज्याच्यामध्ये इंडियन नेव्हीसाठी तुम्हाला वादन करायचं आहे. खरं सांगायचं तर आम्ही गणेशोत्सव किंवा दहीहंडी सोडून, दहीहंडी पण आत्ता आम्ही करायला लागलोय, गणेशोत्सव तर पहिल्यापासून आहेच आहे, पण गणेशोत्सव सोडून आम्ही कधी वाजवलो नाही आणि तसं डोक्यात पण नव्हतं. पण ज्या क्षणी फोन आला आणि ज्या रेफरन्स थ्रू फोन आला, ते कॅप्टन एक जण आहेत इंडियन नेव्हीमध्ये, आणि त्यांनी मला ब्रीफ केलं व्यवस्थित की काय आहे. आणि ते ॲक्च्युली ऑकेजन असं होतं की 50वं वर्ष इंडियन नेव्हीचं सबमरीन आर्म्स याचं 50वं वर्ष होतं. अरे वा. तर त्यावेळेला आम्हाला तिकडं त्यांनी इन्व्हाइट केलं विशाखापट्टणमला, आणि पूर्ण जायची तिकडची सोय असेल किंवा राहायची सोय असेल ती त्यांनी पूर्ण केली होती. पूर्ण व्यवस्थित आमचा पूर्ण मान राखून वादकांचा त्यांनी पूर्ण आम्हाला सहकार्य केलं. आणि तिथं त्यांचा 50वं वर्ष जे त्यांनी सेलिब्रेट करत होते, तिथं स्टेजवरती वेगवेगळ्या राज्यांमधनं त्यांनी असा युनिक परफॉर्मन्ससाठी किंवा युनिक ज्या गोष्टी असतात, म्हणजे आसाममधनं एक त्यांचं ट्रॅडिशनल वाद्यांचं एक पथक होतं किंवा मणिपूरमधनं ट्रॅडिशनल वाद्यांचं पथक होतं, तर आपला महाराष्ट्र का मागे राहील.
अगदी. तर महाराष्ट्रातनं आपण ओम वाद्य पथक 2017 साली डिसेंबरमध्ये ढोल ताशे घेऊन ओम वाद्य पथक आम्ही गेलो होतो तिकडं वादन करायला. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की त्यावेळेला इंडियन नेव्हीचे ॲडमिरल असतील किंवा अजून मोठे मोठे व्यक्ती असतील, त्यांच्या समोर स्टेजवरती आम्हाला वादन करायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी. आणि ते एवढं पसरलं म्हणण्यापेक्षा ते एवढं सगळ्यांना त्याचं छान वाटलं. पुण्यामध्ये आल्यावरती आमचं स्वागत पण आमच्या पथकातल्या लोकांनी केलं म्हणा, किंवा फोन बरेच आले मला की खूप छान केलंय तुम्ही म्हणून, एक ऊर्जा मिळते. बरोबर आहे. त्याच्यामध्ये जुगलबंदी पण झाली. मणिपूरचं जे त्यांचं पारंपरिक वाद्य आहे त्यांचं आणि ओम वाद्य पथकांच्या आमचं ढोल ताशा एक जुगलबंदी झाली. सो असा एक 4-5 दिवसांचा तो प्रवास होता आणि जो कायम आयुष्यभर आमच्या 35 लोकांच्या स्मरणात नक्की राहील. त्याबरोबर मला अजून एक सांगायचं की त्यावेळेला आमची साधारण एक 100 संख्या असेल. 35 लोकांना फक्त आम्हाला न्यायचं होतं. तो एक मोठा चॅलेंज होता की 35 लोकांनाच फक्त शॉर्टलिस्ट करायचं आहे. पण त्यावेळेला आमच्या लोकांनी सुद्धा अंडरस्टँडिंग दाखवलं तिकडं, आणि अंडरस्टँडिंग दाखवून 35 लोक आम्ही सिलेक्ट केले आणि आम्ही गेलो सगळे तिकडं. आणि विशाखापट्टणममध्ये ढोल ताशांचा निनाद जो ऐकू आलाय. सर, आपल्या पुण्यातल्या मध्यवर्ती भागातील मिरवणुकांबद्दल बोलणं झालं, पण पुण्यातल्या उपनगरांतल्या मिरवणुकांचे अनुभव काय? नाही, नक्कीच हा चांगला प्रश्न आहे. आता आम्ही गेले अनेक वर्ष, म्हणजे जसं आम्ही टिळक रोडला वादन करतो, लक्ष्मी रोडला वादन केलेलं आहे, कुमठेकर रस्त्यावरती वादन केलेलं आहे, त्याचबरोबर डहाणूकर कॉलनी कोथरूडला तिथं गेले 6 वर्ष पथक एका मंडळाला वादन करतं. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की डहाणूकर कॉलनी ही म्हणजे तिथं 3-4 मंडळच आहेत, पण त्यांची लाईन ते असते, म्हणजे जशी आपली टिळक रोड लक्ष्मी रोडला असते तशी, आणि छान शिस्तबद्ध त्या मिरवणुका होतात. तर ओम वाद्य पथकाला बघायला तिकडं लिटरली लोक उपनगरातनं गर्दी करतात. म्हणजे पाषाण, बाणेर, किंवा आता मी असं ऐकलंय की नाशिकवरनं बऱ्याच लोक बघायला येतात तिकडं. अरे वा. वेगवेगळ्या सिटीज मधनं बघायला येतात. 7व्या दिवशी ती ऍक्च्युअली मिरवणूक असते. त्याचबरोबर सांगवीला देखील याची 7व्या दिवशी लाईन असते गणपतीची, गणेशोत्सव विसर्जनाची. तर तिथं सुद्धा ओम वाद्य पथक सांगवीला सुद्धा वादन करतं. आणि अनेक अशा नावाजलेल्या मंडळांपुढे, म्हणजे सांगवीला म्हणलात तर मधुबन मित्र मंडळ म्हणून आहे, जिकडं मागच्या वर्षी पथकाने वादन केलं होतं. 4 ते 5 तास साधारण मिरवणूक चालते, आणि तिथं सुद्धा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ते मंडळ छान प्रोसेशन त्यांचं विसर्जन मिरवणूक करतात. आणि असे अनेक ठिकाणी कुठे ना कुठेतरी डहाणूकर मध्ये असेल, किंवा सांगवीला असेल, बाणेरला असेल, औंधला असेल, अशा उपनगरांमध्ये सुद्धा शिस्तबद्ध पद्धतीच्या मिरवणुका निघतात. आणि हे सांगायला नक्कीच अभिमान वाटतो. वा, कमाल. सर, मिरवणुकांमध्ये गर्दी दाटलेली असते आजूबाजूला तुमचं वादन ऐकायला. त्यात कधी असा एक प्रसंग घडलाय का की जो मनाला टोचणारा आहे, आणि ह्यात प्रसंगावधान दाखवून आपलं कोणीतरी गेलंय आणि माणुसकीचं दर्शनही घडलंय? आपल्या उत्सवांमध्ये खरं तर ह्याही गोष्टींचं दर्शन घडतंच. तर तसे अनुभव काही तुमच्याकडे असतील तर ऐकायला आवडेल. नक्कीच, 100%. मागच्या वर्षी घडलेला हा प्रसंग आहे जो बऱ्याच वादकांना किंवा पथकांना परिचित आहे. त्याच्यावरती थोडंसं बोलायला आवडेल. 2024 साली आमची खालकर चौक मित्रमंडळाची मिरवणूक होती. कुमठेकर रस्त्याने ती अलका चौकात जाते. अत्यंत प्रतिष्ठित मंडळ आहे खालकर चौक मित्रमंडळ, कुमठेकर रस्त्यावरचं. तर त्या मिरवणुकीत असताना साधारण एक 11-11:30 वाजता आमचं ओम वाद्य पथकाचं वादन चालू होतं. आणि वादन चालू असताना मी तुम्हाला सांगितलं तसं अनेक प्रेक्षक वर्ग बाहेर बघायला असतो. आणि कुमठेकर रस्त्यावर अशी गर्दी आपल्याला माहितीये की भरपूर असते. आणि साधारण एक 11-11:15 दरम्यान वादन चालू असताना माझ्याकडे एक जण व्हॉलेंटियर आला पथकातला. तो मला म्हणला की अरे बाहेर काहीतरी झालेलं आहे प्रेक्षकांमध्ये. मला वाटलं काहीतरी थोडंसं जरा भांडणं असतील किंवा काहीतरी असेल, एकदम घोळका जमला. त्याला कळलं नाही. पण त्याच वेळेला व्हॉलेंटियर जे होते आमचे ते म्हणले की अरे नाही, इथं काय झालंय, इथं काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आलेली आहे.
अच्छा. तर ओम वाद्य पथकामध्ये ताशा प्रमुख, अतिउत्कृष्ट ताशावादक म्हणून स्वानंद पाटील जो आमचा ताशा प्रमुख आहे तो पेशाने डॉक्टर आहे. तर ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे की कुठेही काही इमर्जन्सी आली तर आपण लगेच धावतो वादक म्हणून. म्हणजे फक्त माझ्या पथकातले नाही, सगळ्याच पथकातले. तर स्वानंदी इमिजिएटली ताशा सोडला आणि तो गेला बाहेर. मी स्वतः डोळ्याने पाहिलंय. आणि बाहेर गेल्यावरती असं मी त्याच्याबरोबर गेलो आणि बाहेर गेल्यावरती असं दिसलं की तो जो प्रेक्षकांमधला माणूस होता तो अनकॉशियस झाला होता. स्वानंदनी त्याची इमिजिएटली पल्स चेक केली आणि पल्स लागली नाही आणि थोडंसं त्याला डाऊट आला. त्यांनी थोडंफार बेसिक बघितलं स्वानंदनी. स्वानंद म्हणला इमिजिएटली कार्डियक ॲम्ब्युलन्स कॉल करा कारण हा कार्डियक अरेस्ट आहे. अरे बापरे. तोपर्यंत जे आमच्या पथकातले वादक असतील किंवा खालकर चौक मित्रमंडळाचे कार्यकर्ते असतील त्यांनी ॲम्ब्युलन्स कॉल केली आणि प्रसंगावधान दाखवून स्वानंदनी इमिजिएटली त्या माणसाला CPR दिला. CPR देऊन तो माणूस त्याचं हार्ट परत रिव्हाइव्ह झाला. हे आमच्या डोळ्यासमोर घडलेली गोष्ट आहे. आणि तो देवाच्या कृपेने तोपर्यंत ॲम्ब्युलन्स आली, त्याला मेडिकल ट्रीटमेंट मिळाली लगेच. आणि पुढचा जो रस्ता आहे म्हणजे जिकडं जी घटना घडली कुमठेकर रोडवरती, तिथून अलका चौकापर्यंत आपल्याला माहिती आहे किती पॅक असतं सगळं, सगळी मंडळ किंवा कार्यकर्ते. पण सगळ्या मंडळांनी, सगळ्या पथकांनी प्रसंगावधान दाखवून ॲम्ब्युलन्सला जागा करून दिली आणि ती ॲम्ब्युलन्स अलका चौकातनं पास होऊन पुढे हॉस्पिटलमध्ये गेली आणि त्या माणसाचे प्राण वाचले असं आमच्या कानावर आलं. अशा गोष्टी घडतात आणि त्या गोष्टींकरता आपण प्रिपेअर राहायला पाहिजे. अगदी. त्याच्याकरता स्वानंद पाटील जो मी त्याचा उल्लेख केला त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलाय की या वर्षी त्याचे एक आदर फाउंडेशन नावाची संस्था आहे. तर त्याची संस्था एक असा कार्यक्रम करते की ज्याच्यामध्ये CPRचं ट्रेनिंग दिलं जाईल वादकांना. अरे वा. तर त्याचं 24 ऑगस्टला तो प्रोग्राम आहे आणि त्याचं सगळीकडे पॅम्पलेट्स लागले असतील किंवा सगळीकडे सगळ्यांना कल्पना गेलेली आहे. त्यामुळे नक्कीच जास्तीत जास्त वादक प्रत्येक पथकातनं त्या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व्ह होतील CPR ट्रेनिंगच्या. किंवा फक्त CPR असं नाही, कोणाला भोवळ आली, मिरवणुकीमध्ये डिहायड्रेशन होतं, बरोबर, किंवा काही मेडिकल इमर्जन्सी आली तर प्राथमोपचार काय केले पाहिजेत खरंय हे कळलं पाहिजे. सो त्याच्याकरता हा प्रोग्राम त्यांनी आयोजित केलेला आहे. अरे वा. सो हा एक मनाला एक खूप जवळचा एक अनुभव होता मागच्या वर्षीचा. माणुसकीचं दर्शन घडवणार आहे. माणुसकीचं दर्शन घडलं. माणुसकीचं दर्शन घडलंच पाहिजे आणि अगदी स्वानंद पाटील सरांसारखेच आणखी आदर्शवत लोक आले पाहिजेत, उपक्रम अनेक राबवले पाहिजेत. बरोबर. तर खरं तर हा एकतेचा उत्सव असा आपण याला म्हणू शकतो. स्वानंद पाटील सर आहेत, त्याचसोबत असे वेगवेगळ्या क्षेत्रातले कोणकोणते व्यक्ती तुम्हाला जोडले गेलेले आहेत आणि मुळात ओम वाद्य पथकाचा USP काय आहे? सांगायला खूप अभिमान वाटेल की अनेक जण ओम वाद्य पथकामध्ये अनेक वर्ष कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं की प्रत्येक जण हा म्हणजे आमच्याकडे आम्ही काय केलेलं आहे की 10वी नंतर वय वर्ष 16 झाल्यानंतर आम्ही एंट्रीज ओपन करतो. आमच्याकडे 16 वय वर्षापासून एक 70 वर्षांच्या काका पण येतात जे वादन करतात. आता याच्यामध्ये अनेक नावं अशी मी घेऊ शकतो की जे पहिल्यापासून माझ्या बरोबर आहेत आणि पुढे पण राहतीलच. आणि त्याचबरोबर त्यांचं पथकासाठीचं योगदान, मी म्हटलं तसं प्रत्येक जण जो माझा प्रमुख आहे, म्हणजे ढोल प्रमुख असेल, ताशा प्रमुख असेल, साहित्य प्रमुख असेल, लॉजिस्टिक्स प्रमुख असेल, हे ती चांगली एक फळी तयार झालेली आहे आणि एक चांगली लीडरशिप टीम तयार केलेली आहे. अरे वा. त्याचबरोबर मला काही नावं सुद्धा घ्यायला आवडेल की जे अनेक वर्ष पथकाशी जोडले गेले आहेत. त्यामध्ये सोनी टीव्हीचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट अमित फाळकेजी असतील. अरे वा. अतिउत्कृष्ट ताशा वाजवतात.
कमाल. ते पथकाचा म्हणाल तर पहिल्यापासून पथकामध्ये आहेतच. त्याचबरोबर अभिनेता सुयश टिळक, तो सुद्धा वादन करायला येतो, छान ढोल वाजवतो. वा. असे अनेक जण आहेत जे सुरुवातीपासून जे पथकाशी अतिशय जवळनं त्यांनी पथक पाहिलेलं आहे, पथकाची डेव्हलपमेंट पाहिलेली आहे आणि त्यांचा सपोर्ट मला कायम राहिलेला आहे. ते सर्वात महत्वाचं. या सगळ्या व्यक्तींचा आमच्याकडे सिनियर मंडळी खूप आहे. मग त्याच्यामध्ये संजीव पाटील, मी तुम्हाला म्हणलं की स्वानंद पाटील त्याचे वडील, ते सुद्धा पथकामध्ये येतात, ते असतील, किंवा ऍडव्होकेट पुष्पशील ठकार म्हणून असतील. त्याचबरोबर डॉक्टर आहेत एक जण, अतुल पटवर्धन म्हणून असतील. अजून आपले एक इंजिनियर आहेत हर्षद देशपांडे म्हणून असतील. ही मी नावं का घेतो, हे ह्या लोकांना वादन करून 30 वर्ष झालीत. हे 30 ते 35 वर्षांपासून वादन करतायत. म्हणजे जे माझ्या पथकातले जे वादक आहेत, साधारण 20 ते 25 लोक लीडर म्हणून त्यांच्याकडे बघतात. आणि ओम वाद्य पथक हे कायम लीडर तयार करत गेलंय आणि पुढे पण करत राहील. हे सगळे पिलर्स आहेत भक्कम. 100%. सर, मिरवणुकांमध्ये जागतिक पर्यटकांचा ओढा असतो आपल्याकडे नेहमी, आणि आपण अजूनही प्रयत्नशील आहोत की आपली संस्कृती खऱ्या अर्थानं, आपल्या परंपरा उत्सवातून येणाऱ्या जागतिक पर्यटकांपर्यंत व्यवस्थित पोहोचलं पाहिजे. बरोबर. तर तुम्हाला कधी असा अनुभव आहे का की परदेशी पर्यटक आले, ते ऐकत उभे राहिलेले आहेत, मंत्रमुग्ध झालेले आहेत? नाही, अगदीच. टिळक रोडला भरपूर वेळा येतात, कारण लक्ष्मी रोडला एवढी गर्दी असते की त्यांना टिळक रोडला गर्दी असते पण जरा कमी असते, त्यामुळे त्यांना कम्फर्टेबल तिकडं वाटतं जास्ती. त्यामुळे परदेशी पर्यटक भरपूर आम्हाला एक ऑडियन्स म्हणून लाभलेले आहेत. आणि तुम्ही जिथं असाल तिकडं पथक तुम्ही सुरू केलं पाहिजे. तुमची लिडरशिप टीम जिकडं असेल, पुण्यामध्ये मला 2 शाखा सुरू करायला काय वाटणार नाही, किंवा भारतामध्ये. पण हा आपला व्यवसाय नाही, हे महत्वाचं. तुम्ही ब्रँच वाढवून किती वाढवणार आहात असे, तो ज्याचा ज्याचा प्रश्न आहे. ते काय त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. पण माझं असं थिंकिंग राहिलेलं आहे की तुमचा रीच जेवढा आहे, तुम्ही जिथपर्यंत पोहोचू शकता तेवढं तुम्ही एक्सपांड केलं पाहिजे. म्हणजे खरं तर ह्या परदेशी पर्यटकांमुळेच ओम वाद्य पथकाचंही नाव गेलेलं आहे. नक्कीच, अगदी जागतिक स्तरावर. नक्कीच. आणि टिळक रोडला हत्ती गणपती मंडळापुढे मी परत परत सांगतोय की टिळक रस्त्यावरती एवढे लोक आम्हाला बघायला येतात, मंडळाला सुद्धा आणि पथकाला सुद्धा. जागतिक पातळीवर गणेशोत्सव घेऊन जातोय आपण. ह्यात आपली संस्कृती व्यवस्थितपणे विदेशी पर्यटकांसमोर मांडण्यासाठी वाद्यपथक असतील, गणेशोत्सव कार्यकर्ते असतील आणि स्थानिक नागरिक असतील, ते ह्यांनी कसे प्रयत्न केले पाहिजे? नक्कीच. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही शिस्त पाळली पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्याला पब्लिक अपीअरन्स किंवा करता, ही शिस्तही पाळली गेलीच पाहिजे. आणि सध्याचं जे चित्र आहे की पथकांचं शिस्तबद्धता ती खरंच वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. अनेक परदेशी पाहुणे आपले गणेशोत्सव पाहायला येत असतात. रांगोळ्यांपासनं त्यांना अप्रूप असतात की रांगोळ्यांपासनं ढोल ताशा पथकांपर्यंत कसं ते प्रोसेशन किंवा कशी ती मिरवणूक चालतीये. तर नक्कीच मंडळं असतील, कार्यकर्ते असतील, वादक असतील आणि पथकं असतील, यांनी शिस्तही पाळलीच पाहिजे आणि ते पाळतात देखील आहेत, त्याबद्दल काय वाद नाही. पण अजूनही ते पुढे घ्यायचं काम चालू आहे. आणि बरेच अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा बरेच नावाजलेली मंडळी असतील पुण्यातली, जे हा गणेशोत्सव पुढे जागतिक स्तरावरती घेऊन जायचा प्रयत्न करतायत. आणि ते आम्ही एक छोटासा खारीचा वाटा त्याच्यामध्ये पथकांद्वारे आम्ही लावतो. प्रत्येकानं हातभार लावणं खूप गरजेचं. नक्कीच, नक्कीच. वाद्यांची काळजी कशी घेतली जाते? कारण एकतर गणेशोत्सव 10 दिवसांचा, त्याच्या आधीच पूर्वतयारी असेल, सराव असतील, बरोबर. पण त्यानंतरच्या काळात मग इतके महिने जे असतात, ह्यात वाद्यांची काळजी घेणं अवघड असेल, तर ती कशी घेतली जाते? मेनली काय, ज्यावेळेला आता साधारण एक 40 दिवस, 40 ते 45 दिवस एवढा ढोल ताशा पथकांचा सराव किंवा ढोल ताशा वादनाचा सराव हा पुरेसा असतो. आणि त्यामुळे काय आहे की लोकांमध्ये न्यूसन्स क्रिएट होत नाही. सध्या काय झालंय की अनेक पथकं जी आहेत ती 3-3, 4-4 महिने प्रॅक्टिस करतात.
त्यामुळे नॅचरली ह्या लोकांना त्रास होणारच आहे. अगदी. त्यामुळे हे पहिलं 40 ते 45 दिवस हे मला असं वाटतं पर्सनली की हे पाळलं पाहिजे, आणि बरीच पथकं पाळतात सुद्धा आहेत. आणि ते 40-45 दिवस सरावाचे, त्याच्यामध्ये साधारण प्रत्येक आठवड्याला ही वाद्य दुरुस्ती घेतली जाते. म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण वाद्यांची निगा राखणं किंवा वाद्य कशी बनवायची नवीन वादकांना सांगणं, त्याच्यापासून म्हणजे वादनाचं जे तुम्ही वादन कराल त्याच्या आधी आम्ही सांगतो की तुम्ही वाद्य बनवायला शिका, ढोल असेल ताशा असेल. मग त्याच्यानंतर आम्ही नवीन वादकांना वाद्य देतो वाजवायला. सो त्या अशा गोष्टी आहेत. त्यामुळे वाद्यांची काळजी हा एकदम महत्वाचा विषय. आता दर शुक्रवारी आमची वाद्य दुरुस्ती असते. आम्ही नियमितपणे ती न चुकता दर गुरुवार किंवा शुक्रवारी ती घेतो, कारण पुढचे 8 दिवस आपल्याला चांगल्या वादनाद्वारे काढायचे असतात. आणि वाद्यांची निगा राखली नाही तर तुमचा ढोलांमधनं आवाज निघणार नाही. बरोबर. तो काहीतरी विचित्र आवाज निघेल. सो त्याच्यापेक्षा तुम्ही वाद्यांची काळजी, झांजा असतील. आता आमच्याकडे जवळपास 30 झांजांच्या पेअर्स आहेत. त्याच्यामध्ये आमचे अनेक जण आहेत जे झांजांचं काम वाटून घेतलेलं आहे, की तुटल्या असतील झांजा तर त्याला दुरुस्त करून आणणं, किंवा पानं फाटली की व्हेंडरकडनं पानं आणणं असतील. असे बरेच पैलू आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे वादकांची वाद्यांसोबत इथूनच जोड. अगदी खरंय. वाद्यपथकांच्या सामाजिक कार्याबद्दल ऐकायला आवडेल. वाद्यपथक जेवढी आता पुण्यामध्ये आहेत, साधारण 99% वाद्यपथकं ही काही ना काहीतरी सामाजिक कार्य करत असतात, आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. सध्या पथकांबद्दल काय झालंय, पथकांबद्दल खूप लोकांनी निगेटिव्ह नॅरेटिव्ह पसरवलेला आहे, जो नाही पाहिजे. हे आपल्या पुणेकरांना असेल किंवा जे पुण्यामध्ये राहत आहेत आता, त्यांना मेनली प्रेक्षकांना कळलं पाहिजे की तुम्ही लक्ष्मी रोडला येताय, टिळक रोडला बघायला येताय, तुम्हाला वादन चांगलं ऐकायचंय, तर तुम्ही वाद्य पथकांना सराव करायला परमिशन द्या. तुम्ही त्यांचे सराव बंद पाडू नका. मी मगाशी म्हटलं तसं की हे पण चुकीचं आहे 3-3 महिने सराव करणं. 1 ते 1.5 महिना पुरेसा आहे, 1.5 महिना पुरेसा आहे. बरोबर. पण त्या 1.5 महिन्यात सुद्धा साधारण 500 मीटर किंवा 1 किलोमीटर वरती कुठली बिल्डिंग असेल, अननेसेसरी ते न्यूसन्स क्रिएट करत असतील तर त्याला अर्थ नाही. आणि त्याच्याकरता आपल्या प्रेक्षकांकडनं म्हणण्यापेक्षा पुणेकरांकडनं सुद्धा हे अपेक्षित आहे की मी सहन करा बिलकुल म्हणणार नाही, पण त्रास होत नसेल तर अननेसेसरी 100 नंबरला फोन करू नका. अच्छा. याच सोबत आणखी काही समस्या असतात पथकांच्या समोर? पथकांच्या समस्या अनेक आहेत. गणेश मंडळांना धरून असेल, आता स्थानिक नागरिकांचा एक विषय झालेला आहे, गणेश मंडळ आणि वाद्य पथक, तर ह्यांच्यात काही समस्या उभ्या राहतात का? भरपूर आहेत. मंडळांचं मला कल्पना नाही, पण त्यांना पण असतातच समस्या. पण पथकांना बऱ्याच आहेत. आता गेले अनेक वर्ष मी पथक चालवतोय. पहिली समस्या म्हणजे सरावाची जागा ढोल ताशा पथकांसाठी. तुम्ही इतके वर्ष पाहिला असेल तर पथक आधी थोडं सिटीमध्ये आपल्या DP रोडला कृष्णसुंदर लॉन्स असेल किंवा अशा ठिकाणी प्रॅक्टिस करायची. ऑब्व्हियसली तिकडे रेसिडेन्शियल झोन झाली आहेत, त्यामुळे नॅचरली तिथून पथकांना हालायला लागलं आणि थोडं आउटस्कट्समध्ये जायला लागलं. बरोबर. आता आमचा सराव चालतो सिंहगड रोडला. बरीचशी अशी पथकं आहेत की ज्यांना सरावाला जागा देखील नाहीये, तरी सुद्धा ते एवढ्या खंबीरपणे मिरवणुकांमध्ये उतरतात आणि अत्यंत चांगल्या दर्जाचं वादन करतात. ही खरंच वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. सो ह्या गोष्टींवरती तोडगा निघाला पाहिजे की एक सरावाची जागा असेल, किंवा त्याचबरोबर मी म्हटलं तसं की लोकांबरोबरचा समन्वय. बरोबर. हो. की जो निगेटिव्ह नॅरेटिव्ह थोडासा सेट होतोय, जो नाही व्हायला पाहिजे पथकांच्या बाबतीत, त्याच्यावरती थोडस काहीतरी विचार केला पाहिजे, डिस्कशन झालं पाहिजे, सकारात्मक बदल घडला पाहिजे. माझा सरळ विचारणं आहे लोकांना की तुम्हाला DJ पाहिजे का तुम्हाला ढोल ताशा पथक पाहिजे? बरोबर. आणि ढोल ताशा पथक पाहिजे असेल तर तुम्हाला थोडस म्हणतो ना आपण की सरावाला वेळ, आणि हे पण तेवढंच खरंय की पथकांनी पण नियम पाळलेच पाहिजेत. 9ला म्हणजे 9ला सराव बंदच केला पाहिजे.
उगीच 10 10:30 पर्यंत वादन नाही केलं पाहिजे. खरं. अगदी शेवटाकडे येतो. गणपती बाप्पाकडे मागणं काय? गणपती बाप्पाकडे एवढंच मागणं आहे की या वर्षी लक्ष्मी रोडची जी काय सध्याची परिस्थिती झालेली आहे ती लवकरात लवकर सॉर्ट व्हावी आणि मंडळांनी असेल किंवा पथकांनी असेल बाकीच्या रस्त्यांना पण प्राधान्य द्यावं. कारण शेवटी पुणेकर रसिक हा लक्ष्मी रोड पूर्ण भरलेला आहे. ते अगदी चेंगराचेंगरीत तुम्ही हे करण्यापेक्षा बाकीच्या तुम्ही रस्त्यांकडे वळा. वा. तुम्ही कुमटेकर रस्त्याकडे या, तुम्ही टिळक रस्त्याकडे या, आणि हा बदल घडतोय. नो डाऊट की लक्ष्मी रोड ही वादकांसाठी पंढरी आहे, पण अनेक रस्ते आता नंतर डेव्हलप सुद्धा झालेत. टिळक रोडवरच्या मिरवणुका काय छान असतात. हत्ती गणपती असेल, मार्केट यार्ड असेल, ग्राहक पेठेची मिरवणूक असेल, मी मगाशी म्हटलं कुमटेकर रस्त्यावरच्या मिरवणुका असतात. त्यामुळे या गोष्टी बदल घडतोय. थोडा वेळ लागेल, पण हा आपणच घडवल्याशिवाय होणार नाही. साहजिक आहे. आणि हे पॉझिटिव्हली घडायला पाहिजे. कमाल. मंडळी, सरांसोबत गप्पा मारून खूप मजा आली. ओम वाद्य पथकाच्या सगळ्या प्रवासाबद्दल जाणून घेता आलं. आणि शेवटी काय तर आपली संस्कृती जर योग्य रीतीनं जगासमोर मांडायची असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. अडीअडचणींवर मात करणं गरजेचं आहे. त्याच्या कंप्लेंट्स न करता, आणि बाप्पा आहेच की हे सगळे सकारात्मक बदल आपल्याकडून घडवून घ्यायला, त्याचा आशीर्वादाचा हात आहेच. तर छान एकत्र येऊन मस्त गणेशोत्सव साजरा करूयात धुमधडाक्यात, आणि आपल्या कलाकारांना आपण वाव देऊयात आणखी वर येण्याचा. सर, खूप छान गप्पा झाल्या, त्यामुळे तुमचा आभारी आहे. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.